नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. गेल्या 10-15 वर्षातील केंद्र सरकारची म्हणा किंवा राज्य सरकारची म्हणा, दोघांचेही अर्थसंकल्प जवळजवळ अर्थहीन असतात. खिशात पैसा नाही, मात्र उदारपणे दानधर्म करायला प्रत्येक राज्य सरकार आणि आता तर केंद्र सरकारही मोठ्या दिमाखाने उभे आहे. आज अशी परिस्थिती आहे की सरकारच्या उत्पन्नातील 50 ते 60% पैसा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतो. त्यातच केंद्र सरकारने आता 8व्या वेतन आयोगाची घोषणा केलेली आहे. म्हणजेच आधीच फुगलेल्या पगाराच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला आता कुठे आणि कसे कर लावावे याची चिंता पडलेली आहे. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे कर लावून झाले आहेत. आता या कराच्या ओझ्याखाली सर्वात जास्त त्रास कोणाला होत असेल तर तो मध्यम वर्ग आहे. सरकारी खर्चाच्या 60% हिस्सा पगारावर, 10 ते 15% हिस्सा रेवड्या वाटण्यावर, जवळजवळ 20%च्या आसपास निधी कर्जफेड करण्यावर आणि जेमतेम 5% विकास कामावर खर्च होतो. हा ढोबळमानाने केलेला हिशोब आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर 1995 पर्यंत आपल्या राज्याचे अंदाजपत्रक शिल्कीचे होते. त्यानंतर आपण कर्ज घेणे सुरू केले आणि कर्जाच्या विळख्यात आतापर्यंत सापडलेलो आहोत. तीच परिस्थिती केंद्र सरकारचीही आहे. सामान्य माणसाला केंद्रावर किती कर्ज आहे याचे आकडेही वाचता येत नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी अशा प्रकारच्या रेवड्या वाटण्याला विरोध केला होता, पण रेवड्यांचे बादशाह अरविंद केजरीवाल यांच्या पावलावर पाऊल टाकून देशातील प्रत्येक राज्यात हे कार्य मोठ्या इमाने इतबारे सुरू आहे. एका राज्यात लाडक्या बहिणीने हात दिल्यावर दुसऱ्या राज्यातील नेते मंडळींना आपल्या लाडक्या बहिणींना किती देऊ आणि कसे देऊ असाच प्रश्न पडत नाही. आजच्या घडीला देशातील 80 कोटी लोकांना 5 किलो धान्याचे वाटप, शेतकऱ्यांना मदतीसाठी त्रैमासिक हप्ते, कुठे फुकटची वीज, कुठे विनामूल्य प्रवास वगैरे सारख्या आकर्षक योजना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी घोषित करण्यात येत आहेत. या योजनांसाठी सरकारवर किती ताण पडेल याचा विचारही कोणी करत नसतो. यामध्ये सर्वाधिक मध्यम वर्ग पिचला जातो. हा मध्यम वर्ग कर भरून बेजार झालेला आहे. साधी हॉटेलची खोली घेतली तर 200 ते 300 रुपयांच्या खोलीसाठी सुद्धा जीएसटी आहेच. देशात जिथे जिथे शक्य असेल किंवा शक्य नसेल तरी ते शक्य करून आपण जीएसटीची वसुली करतो. सामान्य गरीब जनतेला मदत देऊ नये असे आमचे मुळीच म्हणणे नाही. मदत केलीच पाहिजे, पण त्यासाठी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना होती. त्यामध्ये काम केल्यावर कोणालाही पैसे मिळाले पाहिजेत अशी तरतूद होती. मात्र आता अशा प्रकारचे फुकटाचे वाटप भविष्य काळात राष्ट्रीय आपत्ती होणार आहे. कर्जात कर्ज काढून काढून आणि ते परतफेड करून करून प्रत्येक सरकारचा जीव जात आहे. पण कुणालाही म्हणजे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना त्याबद्दल जराही खंत वाटते असे दिसत नाही. भविष्यात या देशाची आणि या देशातील राज्यांची कर्ज घेण्यासाठीची भूक इतकी वाढेल की त्यांना उपाशी पोटी राहण्याची पाळी येईल. तेव्हा आता तरी कठोर कायदे करून अशा प्रकारच्या रेवड्या वाटण्याला म्हणजेच फुकटच्या घोषणांना आळा घातला पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. असे महत्वाचे कार्य मोदीजीच करू शकतात. शेवटी जमा खर्च महत्वाचा असतो इतकेच. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.